की बुलढाणा जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आहे, मग याला 1 नंबर द्या. वॅकन्सीज आहेत, मग याला 2 नंबर द्या. प्रिफरन्स ऑर्डर सुद्धा खूप मॅटर करते. त्यांना तुम्हाला लॉक करायचंय, प्रिफरन्स दिले असं कन्सिडर होत नाही. आणि त्या खाली असतं सेव्ह, नंतर त्याला लॉक करणं खूप आवश्यक. प्रिफरन्स. वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण पसंतीक्रमासंदर्भात नवीन बदल काय झालेले आहे आणि कशा पद्धतीने पसंतीक्रम तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये कोणकोणते नवीन बदल आहे ते तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. हा व्हिडिओ यासाठीच बनवतोय आपण, कारण की पाठीमागच्या साईडला व्हाईट शीटवर आपण जे आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचंय आणि कशा पद्धतीने जाहिराती येणार, कशा पद्धतीने तुम्हाला ते पाहायला मिळणार आणि नंतर तुम्हाला कशा प्रकारची चेंजेस किंवा कशा प्रकारचे बदल करायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बदल काय असणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे पसंतीक्रम द्यायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं काय आहे बघा. सगळ्यात अगोदर या व्हिडिओमध्ये आपल्याला पसंतीक्रम जे आहे, समजा फॉर एक्झाम्पल जाहिराती आल्या तर पसंतीक्रम सुविधा जी आहे ती आपल्याला मिळणार. ठीक आहे, आता ही पसंतीक्रम सुविधा जी आहे ती द्यायची कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये पसंतीक्रम सुविधा देण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या जाहिराती येतील, जाहिराती काय करायचं, किती येतात काय येतात त्या, आणि सोबत म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत वेगवेगळ्या आस्थापनांच्या त्या येतील आणि त्यानुसार आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतील. ठीक आहे, आता बदल काय करायचं किंवा तुम्हाला करायचं काय आहे ते सांगतो. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पवित्र पोर्टल साईट जी आहे शिक्षक भरती संदर्भात असणारी ऑफिशियल साईटवर जायचं आहे. आता तुम्ही पवित्र पोर्टल ऑफिशियल साईटवर गेले, तिथं काय करायचं आहे, तिथे तुम्हाला वेगवेगळे टॅब दिसणार. त्या टॅबपैकी तुम्हाला कॅन्डिडेट्स लॉग इन तिथं असतं लॉग इन करायसाठी. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं आहे, लॉग इन ID द्वारे. ठीक आहे, तुमची जी लॉग इन ID आहे ती वापरून तुम्ही तिथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये तुम्हाला एका साईडला असा एक हे असणार आहे, फ्रेम असणार आहे. या फ्रेममध्ये एका साईडला तुम्हाला काय दिसेल, इथे तुमचा सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म, नंतर इथं विदाऊटसाठी कोणकोणते जाहिराती आलेले आहे, विथसाठी कोणकोणते आलेले आहे, नंतर बाकी काही इन्स्ट्रक्शन असतील ते इथे तुम्हाला दिलेले असतील. ठीक आहे, आणि हा जो काही पॅच आहे या पॅचमध्ये तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातील. ठीक आहे, हां, आता करायचं काय आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे एक पट्टी येते, इथे तुम्हाला लिहिलेलं असतं युअर फॉर्म इज सेल्फ सर्टिफाईड. म्हणजे अगोदर तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आपण ज्यावेळेस केलं होतं ना, तर त्यावेळेस आपण आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे आणि त्याची प्रिंटसुद्धा तुमच्याजवळ असेल. ती प्रिंट आपल्याजवळ असली पाहिजे. ठीक आहे, आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन तर झालं, मग आता काय करणार, जाहिराती आल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रिफरन्स द्यायचे. तर प्रिफरन्स द्यायचे कसे ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये गेले, म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये गेले. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे 2 कॉलम दिसणार आहेत, एक म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी प्रिफरन्स आणि एक म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी प्रिफरन्स किंवा जाहिराती ज्या आहेत कोणकोणत्या आलेल्या आहेत. तर लगेच काय करायचं, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जे प्रिफरन्स आलेले आहेत त्यांना व्ह्यू करायचं. त्यांना काय करायचं आहे, व्ह्यू करायचं आहे. ठीक आहे, आता व्ह्यू केल्यानंतर काय होईल, तुम्ही त्याच्यावर टॅप केलं तर तुम्हाला लगेच काय होईल, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जेवढ्या काही जाहिराती येतील तुम्हाला त्या सर्व जाहिराती तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर दिसतील. ठीक आहे, आता पूर्ण स्क्रीनवर कशा आणि त्यासुद्धा कशा, हे एक ऑप्शनल पेज असणार, एका साईडला एक मजकूर असणार आणि नंतर तुम्हाला जाहिराती दिसणार. एज्युकेशन ऑफिसर भंडारा, एज्युकेशन ऑफिसर यवतमाळ, एज्युकेशन ऑफिसर चंद्रपूर, एज्युकेशन ऑफिसर गडचिरोली, नंतर बुलढाणा, अमरावती, नाशिक, यवतमाळ, जे काही असेल ते, तर सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती तुम्हाला इथे दिसणार. ठीक आहे, नंतर नपा, मनपा यांच्या सुद्धा जाहिराती तुम्हाला यामध्ये दिसणार. नगर परिषद, महानगरपालिका किंवा या सगळ्या, आणि ज्या काही खाजगी संस्था असतात त्यांच्या सुद्धा जास्त, म्हणजे फॉर एक्झाम्पल झेडपी, मनपा, नपा, नंतर खाजगी शैक्षणिक संस्था, ज्या खाजगी संस्था स्वतःच्या जाहिराती विदाऊट इंटरव्ह्यूसाठी द्यायला इच्छित आहेत अशा संस्था, मोठमोठ्या संस्था, त्यांच्या जाहिराती. आणि सोबत अजून कोण आहे, जे नवीन आस्थापना आहेत, आदिवासी विभाग असेल, आदिवासी किंवा समाज कल्याण असेल किंवा बाहेर एखादं असेल
की ज्यांना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टल मार्फतच पदभरती करायची आहे, तर त्यांच्या सर्व जाहिराती तुम्हाला इथे दिसणार. आता तुम्ही टॅब कोणता उघडलाय? तुम्ही टॅब उघडलाय विदाऊट इंटरव्ह्यूसाठी कोणत्या जाहिराती आलेल्या आहे किंवा कोणत्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहे त्या आम्हाला शो करा. ठीक आहे, तुम्हाला त्या जाहिराती दिसत आहेत. आता तुमच्याजवळ एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की शासनाने जो नवीन नियम आणलेला आहे, जो नवीन नियम आहे किंवा जो न्यू रूल आहे, नवीन नियम जो आहे, नवीन नियमानुसार एक गोष्ट काय झालेली आहे बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला जाहिरातीचं सर्व दिसणार. ऑल ॲडव्हर्टाइजमेंट्स आर शोन. तुम्हाला सर्व ॲडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे. इथल्या सगळ्या ॲडव्हर्टाइज जेवढ्या काही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा येतील पूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या त्या सर्व जाहिराती तुम्हाला दिसणार आहे. हे चांगलं किंवा आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सर्व जाहिराती दिसणार. आता तुम्हाला काय करायचं, प्रत्येक जाहिरातीवर जायचं, तुम्ही त्या जाहिरातीवर क्लिक करू शकता आणि जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणत्या कास्टसाठी व्हॅकन्सीज आहेत, आपल्याला तिथं संधी आहे का, कोणकोणत्या वर्गासाठी आहे, हे सगळं तुम्हाला तिथं दिसणार. मग जाहिराती व्यवस्थित अगोदर बघून घ्यायच्या. बघून घेतल्यानंतर जो नवीन नियम आहे, नवीन नियम कोणता आहे की तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 100 प्रिफरन्स देता येणार आहे. किती प्रिफरन्स देता येणार आहे? 100 प्रिफरन्स लिमिट घालून दिलेली आहे. 100 प्रिफरन्स लिमिट घालून दिलेली आहे म्हणजे तुम्हाला जाहिरातीचं सर्व दिसणार, पण मात्र तुम्हाला फक्त त्यापैकी 100 जागा ज्या आहेत किंवा 100 प्रिफरन्स ज्या आहेत किंवा 100 ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत त्यांनाच तुम्हाला प्रिफरन्स देता येणार आहे. ठीक आहे. मग आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आहे, मग याला 1 नंबर द्या. मग मी याला 1 नंबर केलं. ठीक आहे. नंतर इथं चंद्रपूरला व्हॅकन्सीज आहेत, मग याला 2 नंबर द्या. नंतर अमरावतीमध्ये आहे 3 नंबर द्या. नंतर कोल्हापूरमध्ये 4 नंबर. नंतर रायगडमध्ये आहे 5 नंबर. नंतर इकडे पालघरला आहे 6 नंबर. मग अशा प्रकारे तुम्हाला प्रिफरन्स ऑर्डर द्यायचे. तुमची प्रिफरन्स ऑर्डर सुद्धा खूप मॅटर करते की तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्याला पसंती सुरुवातीपासून देता. ठीक आहे. कोणी स्वतःच्या जिल्ह्याला अगोदर देतं, नंतर मग आजूबाजूचे, नंतर मग बाकीचे. तर तुम्हाला यावर्षी काय करायचं आहे, कोणते जिल्हे सेफ आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीज आहेत त्यानुसार पसंतीक्रम द्यायचे आहेत. आता हे 100 पसंतीक्रम तर होणार आपले. ठीक आहे. 100 पसंतीक्रम झाल्यानंतर इथं थांबायचं नाहीये, अजून तुमचं काम झालेलं नाहीये. काय करायचंय, तुम्हाला प्रिफरन्स दिल्यानंतर हा जो सिक्वेन्स आहे, जे 100 प्रिफरन्स तुम्ही दिले जाहिरातींना त्यांना तुम्हाला लॉक करायचंय. काय करायचंय, त्यांना तुम्हाला लॉक करायचंय. लॉक करणे म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल समजा एखादी गोष्ट अनलॉक आहे, जोपर्यंत तुम्ही प्रिफरन्स दिले त्याच्यावर टिक मार्क तर आलं की तुम्ही जाहिरातींना पसंतीक्रम दिले, पण ते लॉक नाही झाले. लॉक करणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत प्रिफरन्स लॉक होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिफरन्स दिले असं कन्सिडर होत नाही. म्हणजे तुम्ही फक्त नुसतं टिक मार्क केलं प्रिफरन्सवर आणि तुमचं काम झालं असं होणार नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. प्रिफरन्स दिल्यानंतर प्रिफरन्सला काय करणं आवश्यक आहे, प्रिफरन्सला लॉक करणं खूप आवश्यक आहे. प्रिफरन्स लॉक झाले तरच तुम्ही त्याला प्रिफरन्स दिले किंवा ती जागेसाठी तुम्ही सादर केलं किंवा तिथं सांगितलं की मी या जागेसाठी इच्छुक आहे, माझा या जागेसाठी विचार व्हावा. ठीक आहे. प्रिफरन्स लॉक करणं खूप आवश्यक आहे. प्रिफरन्स अनलॉक असले तर काय करायचं, लॉक करायचं. आता तुमचं इथं काम संपलं आणि इथं खाली असतं सेव्ह अँड एक्झिट किंवा फक्त सेव्ह असलं तरी चालतं. सेव्ह असलं तर सेव्ह किंवा सेव्ह अँड एक्झिट असलं तर सेव्ह अँड एक्झिट या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह आणि एक्झिट. तुमचा पहिला जो राऊंड आहे की विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जे प्रिफरन्स आहे त्याला तुम्ही सबमिट केलंय आणि सेव्ह सुद्धा केलेला आहे. ठीक आहे. असंच आता काय करायचंय, दुसरा ऑप्शन घ्यायचा. आता हे तर तुमच्या समोरून स्क्रीन जाणार सेव्ह अँड एक्झिट केल्यानंतर. नंतर काय करायचं, तुम्हाला यायचं दुसऱ्या याच्यावर. कशावर, विथ इंटरव्ह्यूसाठी ज्या काही जाहिराती आहे, विथ इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसह जे जाहिरात येणार आहे, इथं काय येणार, विथ इंटरव्ह्यू म्हणजे ज्या जागा विथ इंटरव्ह्यूसाठी आलेल्या आहे त्या आम्हाला दाखवा. कोणकोणत्या जाहिराती आहे, म्हणजे शक्यतो त्या खाजगीच्याच असणार. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात. मग विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा येणार त्या तुम्हाला इथं दिसणार. विथ इंटरव्ह्यूच्या जागा येणार त्या भरपूर असतात. 200, 300, 400, 500 सगळ्या खूप साऱ्या असतात. मग तिथं काय करायचं, तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, तिथे तुम्हाला जास्तीत जास्त कोण असणार, तिथे असणार जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था. खाजगी शैक्षणिक संस्था ज्या असतात त्यांच्या जागा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, वेगवेगळ्या तालुक्याच्या, ग्रामीण स्तरावरच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहिराती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये, विथ इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये करायचं काय आहे बघा, याच्यामध्ये काय करायचंय,
सगळ्यात अगोदर इथे तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी जे आहे, तर विथ इंटरव्ह्यूसाठी तुमचा नेम जो आहे वेगळा आहे. विथ इंटरव्ह्यूसाठी काय आहे, विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला प्रिफरन्स लिमिट फक्त 50 आहे. फक्त 50 जागेसाठीच तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. ही गोष्ट आताच लक्षात ठेवा. विथ इंटरव्ह्यूसाठी नवीन नियम काय आहे, 50 प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता जाहिरातींना. मग तुम्हाला 50 असे ज्या जाहिराती आहे वेगवेगळ्या जाहिरातीवर जायचं, पाहायची जाहिरात जायचं, पाहायची सगळ्या जाहिराती पाहून घ्यायच्या. आणि जिथं जिथं मला जायचंय, ज्या ज्या शैक्षणिक संस्थेवर किंवा जी खाजगी शैक्षणिक संस्था मला आवडते तिथे मी नोकरी करायला तयार आहे, तिथं जायचं. जिथं वॅकन्सी जास्त आहे, कोणत्या वर्गासाठी आहे, कोणत्या मीडियमसाठी आहे, हे सगळं दिसतं तुम्हाला. मीडियमचा विचार जास्त करायचा बरं, असं नाही. आणि हा एक गोष्ट सांगून देतो, तुम्हाला ज्या जाहिराती दिसतात त्या त्याच दिसतात ज्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल आहात. म्हणजे तुम्ही जिथं पात्र आहात त्याच जाहिराती तुम्हाला दिसणार. समजा फॉर एक्झाम्पल मी सायन्स आहे, तर मला वर्ग 6 ते 8च्या सायन्स आणि मॅथच्या जागा दिसणार, 9 ते 10च्या दिसणार, 11वी 12वी दिसणार, बायोलॉजीच्या. असं नाही की मला आर्ट्सच्या जागा येणार, मी सोशल सायन्स नाही तरी पण मला सोशल सायन्सच्या जागा येणार, असं होणार नाही. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहात त्यानुसारच तुम्हाला जाहिराती येणार. आता काही विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग असतं, काहींचं ॲग्रिकल्चर असतं, काहींचं वेगळा विषय असतो, तर ते म्हणतात सर आम्हाला प्रिफरन्स किंवा आम्ही कोणकोणत्या ठिकाणी एलिजिबल आहे ते आम्हाला सांगा. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला तिथे जाहिराती येतात, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्यानुसारच, त्याच्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम देता येतात. आता इथं काय झालंय, इथं आपल्याला काय करायचं, आता आपण जाहिराती तर बघितल्या सगळ्या, मुलाखती सगळं कोणकोणत्या आल्या होत्या. मग याला काय करायचं, आपला जो 50च आहे, मग आपण जास्त ठिकाणी जास्त दूर जाऊ शकतो का, जास्त ठिकाणी जाणार का. मग असं काय करायचं, याला समजा उदाहरण तुम्हाला पहिला नंबर इथे द्यायचा आहे, मी इथं पहिला दिला. दुसरा नंबर मला इथे द्यायचा आहे, मी दुसरा नंबर इथे दिला. तिसरा नंबर इथे द्यायचा आहे, नंतर चौथा नंबर इथे दिला मी, 5वा नंबर या ठिकाणी दिला मी, या संस्थेला दिला. 6वा नंबर इथे दिला मी, 7वा नंबर या संस्थेला दिला मी. अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रिफरन्स जे आहे ते देऊ शकता. ठीक आहे, किती 50 प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि 50 प्रिफरन्स दिल्यानंतर परत इथं सुद्धा तेच, प्रिफरन्स देऊन भागत नाही. प्रिफरन्स दिल्यानंतर त्याला लॉक करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यावर लॉक असलं पाहिजे, लॉक साईन येतं त्याच्यावर, तुम्हाला दिसतं की प्रिफरन्स लॉक झाला किंवा नाही झाला. ते तुम्ही टॅप केलं आणि त्याच्यावर क्लिक केलं की हा प्रिफरन्स लॉक करायचा काय, ते लॉक होऊन जातात. लॉक झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी काय आहे, सेव्ह आणि एक्झिट. नंतर सेव्ह आणि एक्झिट करायचं आणि नंतर बाहेर पडायचं. याला म्हणतात जाहिरातींना योग्य पद्धतीने पसंतीक्रम देणे. ज्या काही जाहिराती येतील विदाऊटसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि इतर आस्थापनांच्या, त्यांना योग्य पद्धतीनं प्रिफरन्स देणे. म्हणजे जाहिराती आल्या, जाहिरातीला काय म्हणतो आपण, ॲडव्हर्टाइजमेंट, आणि प्रिफरन्सला काय म्हणतो आपण, पसंतीक्रम. तर पसंतीक्रम असतात, तर प्रिफरन्स आल्यानंतर फक्त प्रिफरन्स आले, जाहिराती बघितल्या आणि त्याला फक्त टिक केलं असं करायचं नाही. प्रिफरन्स आल्यानंतर प्रिफरन्सला लॉक करणं खूप आवश्यक आहे. नंतर तिथं सेव्ह करायचं आणि नंतर त्याच्यामधून बाहेर पडायचं. जर कधी कधी काय होतं, विद्यार्थी प्रिफरन्सला क्लिक तर करतात पण ते लॉकच होत नाही. मग त्यावेळेस काय होतं, आम्ही तर प्रिफरन्स दिले होते, मग आमचं नाव कसं आलं नाही, तर त्यावेळेस तुम्ही प्रिफरन्स लॉक केलेले नसतात. तर प्रिफरन्स लॉक करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आता नंतर दोन्ही ठिकाणी हे केल्यानंतर तुम्हाला इथे येतं, इथे लिहिलेलं येतं युअर प्रिफरन्सेस आर लॉक विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, आणि विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा येतं युअर प्रिफरन्सेस आर लॉक. आणि इथे येतं तुम्हाला जर नंतर तुमचं काम झालं की इथून काय करायचं, साइन आउट करायचं. प्रोफाईलमधून साइन आउट केलं की तुम्ही बाहेर पडून जाता. ठीक आहे, अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता आणि ही इन्फॉर्मेशन होती. प्रिफरन्समध्ये कोणत्या प्रकारचे नवीन बदल होते, कशा प्रकारे प्रिफरन्स द्यायचे, कशा प्रकारे काय काय गोष्टी करायच्या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. हा व्हिडिओ जो आहे, मला माहीत होतं की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, सर्वांसाठी, सर्व अभ्यासकांसाठी, शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला आणि तो तुम्हाला कदाचित फायदेशीर ठरेल. आणि तुम्हाला खरोखर फायदा झाला किंवा नाही झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हाईप करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.